नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही, छोट्यांसाठीही बरोबर मोठ्यांसाठीही आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. आमच्या चॅनलवर येऊन सर्वजण इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 22. पहिलं वाक्य बघूया. त्यातलं पहिलं आहे गडद ढग हे पावसाचे लक्षण आहे. गडद ढग हे पावसाचे लक्षण आहेत. आता गडद ढग खूप आहेत आणि आहे म्हणजे वर्तमान काळ, म्हणजे वर्तमान काळाचं कसलं रूप येणार? अनेक वचनी रूप येणार, म्हणजे प्ल्युरल्स येणार, म्हणजे आर वापरलेला आहे बघा. म्हणून वाक्य कसं येणार? डार्क क्लाउड्स आर अ साईन ऑफ रेन. डार्क क्लाउड्स आर अ साईन ऑफ रेन. साईन म्हणजे लक्षण, असं वाक्य आहे ते. दुसरं वाक्य बघू. अंधार पडल्यानंतर बाहेर पडू नका. अंधार पडल्यानंतर बाहेर पडू नका. वाक्य येणार डोंट गो आऊट आफ्टर डार्क. डोंट गो आऊट आफ्टर डार्क. डार्क म्हणजे अंधार आणि पडू नका म्हणून डोंट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. माझी किंवा माझ्याकडे कोणतीही योजना नाही. माझी किंवा माझ्याकडे कोणतीही योजना नाही. वाक्य येणार आय हॅव नो प्लॅन्स. आय हॅव नो प्लॅन्स. त्याच्यानंतर चौथं वाक्य. माहिती काउंटर किंवा कक्ष कुठे आहे? माहिती काउंटर किंवा कक्ष कुठे आहे? कुठे आहे प्रश्न विचारलेला आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता कुठेसाठी वेअर वापरलं जातं आणि आहेसाठी इज आहे, म्हणून व्हेअर इज द इन्फॉर्मेशन काउंटर आणि क्वेश्चन मार्क. व्हेअर इज द इन्फॉर्मेशन काउंटर आणि क्वेश्चन्स मार्क असं आलेलं आहे. इन्फॉर्मेशन काउंटर म्हणजे माहिती काउंटर कक्ष. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं बघा. आपण यापूर्वी भेटलो होतो का? आपण यापूर्वी भेटलो होतो का? आपण क्वेश्चन्स मार्क आहे, पण इथे लक्षात घ्या हा कुठला आहे? WH टाईप नाही आहे. हा कुठला? ॲक्झोलिव्ह वर्बचा यूज करून, ॲक्झोलिव्ह वर्ब हेल्पिंग यू हे वर्ब यूज करून तयार करायचा क्वेश्चन्स आहे, कारण ह्याचं उत्तर हो किंवा नाही आहे. म्हणून काय आलेलं आहे? भेटलो होतो का. हॅलो का आपण यापूर्वी भेटलो होतो का आहे, म्हणून येणार काय? हॅव वी मेट बिफोर. हॅव वी मेट बिफोर म्हणजे आपण भेटलो होतो का असं आलेलं आहे ते, आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य. पूर्वी येथे एक जुने मंदिर होते. पूर्वी येथे एक जुने मंदिर होते. वाक्य येणार देअर युज्ड टू बी. होते म्हणजे होते, पूर्वी होते, म्हणून इथे युज्ड टू वापरलेला आहे. वाक्य येणार देअर युज्ड टू बी ॲन ओल्ड टेम्पल हिअर. देअर युज्ड टू बी ॲन ओल्ड टेम्पल हिअर म्हणजे पूर्वी येथे एक जुने मंदिर होते. त्याच्यानंतर सातवं वाक्य. मी होतो तितका श्रीमंत नाही. मी होतो तितका श्रीमंत नाही. वाक्य येणार आय एम नॉट ॲज रिच ॲज आय वॉज. आय एम नॉट ॲज रिच ॲज आय वॉज. हे कुठलं वाक्य आहे? कसलं वाक्य आहे? डिग्रीचं वाक्य आहे. लक्षात घ्या, डिग्रीचं, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य हे आहे, कारण हॅज रिच हॅज वापरलेलं आहे. आणि आय वॉज म्हणजे मी होतो असं वापरलेलं आहे. आय एम नॉट ॲज रिच ॲज आय वॉज अशा प्रकारचं हे वाक्य आहे. म्हणजे त्यावेळी मी होतो श्रीमंत पण आता नाही असं म्हणतो येतो. आठवं वाक्य. सेट करा व्हा. सेट करा किंवा सेट व्हा आणि जा.
कसं म्हणता, सेट करा, व्हा आणि जा. काही कॉम्पिटिशन असेल त्यावेळी हे यूज केलं जातं. म्हणजे टीचर हे असतात, जो प्रतियोगिता करणारा असतो, अनाऊन्सर असतो, तो काय करतो, सांगतो, तो गेट सेट गो म्हणून सांगतो. तेच आहे ते, सेट करा म्हणजे सेट व्हा आणि जा, गेट सेट गो. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. या समितीत 12 सदस्य असतात. या समितीत 12 सदस्य असतात. आता वाक्य कसं आहे ना, द कमिटी कन्सिस्ट ऑफ 12 मेंबर्स. द कमिटी कन्सिस्ट ऑफ 12 मेंबर्स म्हणजे 12 सदस्य असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. समितीने तिची अध्यक्षस्थानी किंवा अध्यक्षपदी निवड केली. समितीने तिची अध्यक्षस्थानी किंवा अध्यक्षपदी निवड केली. वाक्य कसं आहे ना, द कमिटी इलेक्टेड द चेअरपर्सन. द कमिटी इलेक्टेड द चेअरपर्सन. इथे चेअरपर्सन म्हणजे अध्यक्षस्थानी अध्यक्षपदी आहे. इलेक्टेड म्हणजे निवड, म्हणून इलेक्टेड केलेली आहे, म्हणून तिथे काय केलेलं आहे, इलेक्टेड झालेलं आहे. भूतकाळ आहे तो, साधा भूतकाळ, त्याच्यासाठी वापरलेला आहे तो. म्हणजे द कमिटी इलेक्टेड द चेअरपर्सन. त्याच्यानंतर 11वं वाक्य. ती बेशुद्ध आहे. ती बेशुद्ध आहे. वाक्य ना, शी इज अनकॉन्शियस. शी इज अनकॉन्शियस म्हणजे ती काय आहे, बेशुद्ध. अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध आहे ती. त्याच्यानंतर 12वं. नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. वाक्य ना, इट इज डिफिकल्ट टू कन्वे द मीनिंग एक्झॅक्टली. इट इज डिफिकल्ट टू कन्वे द मीनिंग एक्झॅक्टली. डिफिकल्ट म्हणजे कठीण आहे. नेमका म्हणजे एक्झॅक्टली वर्ड्स वापरलेला आहे, त्यामुळे ते काय केलेलं आहे, हे केलेलं आहे म्हणजे कलराईज केलेला आहे तो. इट इज डिफिकल्ट टू कन्वे द मीनिंग एक्झॅक्टली. त्याच्यानंतर 13वं वाक्य. माझे पोट दुखते. माझे पोट दुखते. वाक्य ना, माय स्टमच हर्ट्स. माय स्टमच हर्ट्स. दुखते साधा वर्तमान काळ आहे. माझे पोट एकच आहे. पोट एक आहे म्हणजे एकवचनी आहे, त्याच्यामुळे हर्टला एस लागलेला आहे. हर्ट्स एकवचनी असेल तर SES लागतो आणि अनेकवचनी असेल तर लागत नाही. लक्षात घ्या नियम. हे स्मॉल जे छोटे नियम आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण तेच आपल्याला खूप महत्त्वाचे पडणार आहेत आणि त्याच्यातूनच आपण इंग्रजी बोलतो. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. माहिती नसतील तर पुन्हा बघा व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे टेन्सेस वगैरे जे दिलेले आहे त्यामध्ये सगळे नियम A to Z आम्ही दिलेले आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा आणि करा. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. मला सांगायला खेद वाटतो की तुमची सेवा फारशी चांगली नाही. मला सांगायला खेद वाटतो की तुमची सेवा फारशी चांगली नाही. वाक्य येणार, आय एम सॉरी टू से दॅट बट द सर्विस ऑफ युअर्स इजंट व्हेरी गुड. आय एम सॉरी टू से दॅट बट द सर्विस ऑफ युअर्स इजंट्स व्हेरी गुड म्हणजे तुमची फारशी चांगली नाही असं दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर 15वं वाक्य. डॉक्टरांनी दुसरे ऑपरेशन करण्यास नकार दिला. डॉक्टरांनी दुसरे ऑपरेशन करण्यास नकार दिला. वाक्य ना, डॉक्टर्स रेफ्यूज टू परफॉर्म अ सेकंड ऑपरेशन. डॉक्टर्स रेफ्यूज टू परफॉर्म अ सेकंड ऑपरेशन. आता नकारसाठी रेफ्यूज दिला म्हणजे भूतकाळ आहे तो, साधा भूतकाळ, म्हणून रेफ्यूजला ED लागलेला आहे, रेफ्यूज झालेला आहे. टू परफॉर्म अ सेकंड ऑपरेशन आणि फुल स्टॉप. त्याच्यानंतर आहे 16वं वाक्य. डॉक्टर म्हणतात की तिला कर्करोग आहे. डॉक्टर म्हणतात की तिला कर्करोग आहे. वाक्य ना, द डॉक्टर सेज शी सफर्स फ्रॉम कॅन्सर. द डॉक्टर सेज शी सफर्स फ्रॉम कॅन्सर. आता कॅन्सर म्हणजे कर्करोग आहे. आणि द डॉक्टर सेज म्हणजे म्हणतात की असं दिलेलं आहे. शी सफर्स फ्रॉम कॅन्सर. त्याच्यानंतर 17वं वाक्य. डॉक्टरांनी माझा घसा तपासला. डॉक्टरांनी माझा घसा तपासला. वाक्य ना, द डॉक्टर एक्झामाइन माय थ्रोट. द डॉक्टर एक्झामाइन म्हणजे तपासणे.
माय थ्रोट. थ्रोट म्हणजे काय? घसा. असं दिलेलं आहे तो वाक्य. त्याच्यानंतर 18वं वाक्य. मला तुम्हाला विचारायचे आहे. मला तुम्हाला विचारायचे आहे. आय हॅव अ फेवर टू आस्क ऑफ यू. आय हॅव अ फेवर टू आस्क ऑफ यू म्हणजे मला तुम्हाला विचारायचे आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य. परवापासून पाऊस चालू बंद असा होत आहे. परवापासून पाऊस चालू बंद असा होत आहे. वाक्य येणार म्हणजे होत आहे, चालू होत आहे म्हणजे हा वाक्य येणार कुठलं लक्षात घ्या? चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू होत आहे आणि पूर्ण पण झालेलं नाही असं आहे ते वाक्य, म्हणून चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याच्यात हॅव हॅज बीन वापरतात आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं ING वालं, तेच दिलेलं आहे बघा. इट हॅज बीन रेनिंग ऑन अँड ऑफ. ऑन अँड ऑफ म्हणजे चालू बंद. ऑन अँड ऑफ सिन्स द डे बिफोर येस्टरडे. लक्षात घ्या, डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा. डे बिफोर येस्टरडे म्हणजे परवा, म्हणजे यस्टरडे म्हणजे कालच्या दिवसाच्या अगोदरचा दिवस असा अर्थ होतो. डे बिफोर येस्टरडे म्हणजे कालच्या दिवसाच्या अगोदरचा दिवस, परवाचा दिवस असं दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, डे बिफोर यस्टरडेचं मिनिंग कसं आहे आणि केव्हा वापरलं जातो? परवासाठी वापरलं जातं डे बिफोर यस्टरडे. वाक्य येणार इट हॅज बीन रेनिंग ऑन अँड ऑफ सिन्स द डे बिफोर यस्टरडे. त्याच्यानंतर 20वं वाक्य. 1 तासापूर्वी हिमवर्षाव थांबला. 1 तासापूर्वी हिमवर्षाव थांबला. वाक्य येणार इट स्टॉप्ड स्नोईंग ॲन हावर्स ॲगो. स्टॉप्ड स्नोईंग ॲन हावर्स ॲगो म्हणजे हिमवर्षाव थांबला. स्टॉप म्हणजे थांबला, स्नोईंग म्हणजे हिमवर्षाव. त्याच्यानंतर 21वं वाक्य. ही तात्पुरती स्थिती आहे. ही तात्पुरती स्थिती आहे. वाक्य येणार इट्स अ टेम्पररी कंडिशन. इट्स अ टेम्पररी कंडिशन. टेम्पररी म्हणजे तात्पुरती, कंडिशन म्हणजे स्थिती. त्याच्यानंतर 22वं वाक्य. मी एका आठवड्यात वितरित करण्यास सक्षम आहे. मी एका आठवड्यात वितरित करण्यात सक्षम आहे. वितरित म्हणजे काय? देण्यात म्हणजे वितरित केले जातं. डिलिव्हरी करण्यास मी सक्षम आहे असं आहे अर्थ त्याचा. वाक्य येणार आय ॲम एबल टू डिलिव्हर विथिन अ वीक. आय ॲम एबल टू डिलिव्हर विथिन अ वीक. विथिन अ वीक म्हणजे एका आठवड्यात. सक्षम असणे म्हणजे एबल टू आहे, वितरितसाठी डिलिव्हर आहे. त्याच्यानंतर 23वं वाक्य. मेहनतीने तिला यश मिळवून दिले. मेहनतीने तिला यश मिळवून दिले. वाक्य येणार हार्डवर्क हॅज ब्रॉट हर सक्सेस. हार्डवर्क हॅज ब्रॉट हर सक्सेस. हार्डवर्क म्हणजे मेहनतीने, यश म्हणजे सक्सेस. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं वाक्य. तुला सोबत यायचे आहे का? तुला सोबत यायचे आहे का? क्वेश्चन्स मार्क आहे, हो किंवा नाही म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्स पहिल्यांदा आलेला आहे आणि साधा काळ आहे, डू वापरलेला आहे साध्या वर्तमान काळात. म्हणून डू यू वॉन्ट टू कम अलॉंग. डू यू वॉन्ट टू कम अलॉंग असं वाक्य आहे आणि क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे. त्याच्यानंतर 25वं वाक्य, शेवटचं वाक्य. तू माझ्यासोबत येणार नाहीस का? तू माझ्यासोबत येणार नाहीस का? क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, प्रश्नार्थी वाक्य पण आहे प्लस निगेटिव्ह आहे ते, म्हणून वाक्य कसं येणार वोंट यू कम विथ मी. वोंट यू कम विथ मी आणि क्वेश्चन्स मार्क. वोंट म्हणजे विल नॉट. लक्षात घ्या, विल नॉटचा शॉर्ट फॉर्म वोंट होतो तो, त्यामुळे लक्षात घ्या वोंट यू कम विथ मी आणि क्वेश्चन्स मार्क असं आलेलं आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची वाक्ये आहेत. तुम्हाला लक्षात येतीलच वाचल्यावर किती महत्त्वाची आहे. त्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. कळली नसतील तर पुन्हा वाचा आणि त्याचा सराव करत राहा. आणि सराव करताना पण कसा करा की काही दिवसांनी परत ती रिव्हिजन करा, कारण रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचं आहे. आपण वाचल्यावर ते थोडे दिवस लक्षात राहतं, त्याच्यानंतर आपण विसरतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी परत ती फ्लॅश करत राहायचं, जी मेमरी आहे ती फ्लॅश करत राहायचं, ह्या सराव करत राहायचं प्रॅक्टिस, तर आपल्याला ते व्यवस्थित येतील. अशा प्रकारे तुम्ही
हे करत राहा, सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या मदतीसाठी. तिथे पण जाऊन तुम्ही खूप काही इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकता. त्याच्यामुळे तिथे पण आमच्या प्लॅटफॉर्मला भेट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे फॉलो करायला विसरू नका. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी अकाउंट पेजवर आम्ही सिरीज, कथा वगैरे देत असतो. त्यामध्ये बऱ्यापैकी इंग्रजी आम्ही ॲड करत असतो. त्याच्यामुळे म्हणतो तिथे पण प्रॅक्टिस होऊन जाईल. कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी प्रतिलिपी अकाउंट पेजला फॉलो करा. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे आमचं स्वप्नील, स्मिताचा भाऊ. तिथे पण फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.